मायाशी लग्न करशील? काय लग्न आणि तुझ्याशी? हां, तू प्रेम आहे ना मायावर? प्रेम वेड लागलंय का तुला? असं का बोलतीस? तूच मला चिठ्ठी दिली होती ना, आणि त्या दिवशी आपण गार्डनमध्ये भेटलो पण, आणि तू माझ्याकडे बघून हसती पण. हसते म्हणजे याचा अर्थ असा नाही मी कोणाशी पण जाऊन प्रेम करेन. ते खरं आहे, पण मग आजपर्यंत आपल्यात जे घडलं ती मस्करी होती का माझी? एक्सक्यूज मी तुझी मस्करी नाही केली आहे. हे बघ क्लिअर करते, मी प्राजूसोबत बेट लावली होती की तू मला येऊन प्रपोज करणार. फिनिश, प्रपोज केलं, संपलं. आणि काय तुझ्याकडे? गाडी, पैसा काहीच नाही? म्हणजे गाडी, पैसा, बंगला हे असलं तरच सगळं ए असतं का? प्लीज, मला काही बोलायचं नाहीये, मी जाते, बाय. हसते म्हणजे याचा अर्थ असा नाही मी कोणाशी पण जाऊन प्रेम करेन. मी प्राजूसोबत बेट लावली होती की तू मला येऊन प्रपोज करणार. फिनिश, प्रपोज केलं, संपलं. आणि काय तुझ्याकडे? गाडी, पैसा काहीच नाही? मला काही बोलायचं नाही, मी जाते, बाय. त्या दिवशी रडावं का हा प्रश्न पडला मला. काय करावं ते सुचना, कारण विश्वासघातानं प्रेमाचा गळा कापला होता, आणि तो गळा कापायला मी स्वतःहून मान पुढं केली होती. याचंच लय दुःख झालं होतं मला. हॅलो. हां, बरं आहेस का भाऊ? हाय, मी बरा आहे. तू? मी पण बरी आहे बाबा. बरं, तुला आता चांगलं काम भेटलंय, पगार बी चांगला आहे. अण्णांनी तुझ्यासाठी पोरगी बघितली इकडे लग्नाला. आता फक्त एकच इच्छा आहे, नातवंडांची तोंड बघायची. एवढी शेवटची इच्छा आहे बघ. हॅलो हॅलो हॅलो. अरे काय झालं? अरे लक्ष्मण, काय झालं? अरे काय झालं सांगशील का? तू बोलला तेच झालं. या मायानगरीत पैशापेक्षा काहीच मोठं नसतं, हे कळून चुकलं होतं मला.
पण वेळ निघून गेली होती, कारण तोपर्यंत प्रेमाच्या खोट्या जाळ्यात मी अडकलो होतो आणि माझी अवस्था ही फडफडणाऱ्या माशासारखी झाली होती. या सगळ्या जखमा अजूनही भरल्या नाहीत. खरं तर त्या पोरीचं ते खोटं बनावट प्रेम मला कधी कळलंच नाही. याचंच लय वाईट वाटतं मला. माझ्या आईबापाने मला मुंबईला पाठवलं. रात्रंदिवस कष्ट केलेत माझ्यासाठी. लय अपेक्षा त्यांच्या माझ्याकडून. तुम्हाला तुमच्या घरच्यांना बघितलं असं वाटलं मन मोकळं करावं, म्हणून सगळं सांगितलं तुम्हाला. मी येतो आता. अहो, मला तुम्ही पसंत आहात. मला असं वाटतं तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. तुमचा स्वभाव, संस्कार आणि तुमच्यातील सच्चेपणा हा तुमच्या डोळ्यात दिसतो. मला नाही वाटत पुन्हा विचार करायला लागेल. फजिती. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारची फजिती होतच असते. लक्ष्मणलाही वाटलं होतं की तिच्या आयुष्यात येण्यानं त्याच्या जीवनात प्रेम व आनंद येईल. पण जिथे प्रेम, भावना, विश्वास यांपेक्षा स्वाभिमान, अहंकार आणि पैसा मोठा असतो ना, तिथे प्रेमाची फजिती तर होणारच ना. आजच्या धावपळीच्या आणि फॉरवर्ड युगात प्रेम खूप स्वस्त झालं आहे हो. पण विश्वास कुठेच विकत भेटत नाही. प्रेम मनावर नाही तर पैसा आणि राहणीमानावर केलं जातं. म्हणून आयुष्यात फन करा, पण अशा कोणत्याच तिच्या येण्यामुळं जीवनाची वाट लावून घेऊ नका. नमस्कार, मी अक्षय सुतार. नमस्कार, मी लक्ष्मण धावपळ. कलारंग प्रोडक्शन आणि प्रसन्न सहस्त्रबुद्धींची निर्मिती असलेली फजिती ही वेब सिरीज तुमच्या 7व्या भागानंतर तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. आजपर्यंत फजिती वेब सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद दिला तो आमच्या सर्वांसाठी खूप अनमोल होता. लवकरच एक नवीन कॉन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या टीमबरोबर असाव्यात अशी विनंती करतो आणि तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद. चला, फजिती झाली. माझी फजिती झाली, तिनं फजिती केली. माझी फजिती झाली, फक्त फजिती झाली. माझी फजिती झाली, तिनं फजिती केली. माझी फजिती झाली.